सॉलिड वेस्टच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की आपला इथे फार मोठा गॅप आहे प्रोसेसिंग कॅपॅसिटीमध्ये. भूमी ग्रीन एक संस्था आहे ज्यांच्यामार्फत ऑलरेडी प्रोसेसिंगचे काम केलं जातो रामटेकडी आणि उर्ली या ठिकाणी देवासी उर्ली. मुद्दा असा आहे की जेव्हा आम्ही तुम्ही पाहिलं 2 महिन्यापूर्वी खूप आपल्याकडे नवीन स्पॉट्स तयार झाले होते. त्याचं कारण असं आहे की एक 2-3 आमचे जे प्रोसेसिंग युनिट्स बंद झाले होते. ऑलमोस्ट 300 मेट्रिक टनचा अचानक तूट निर्माण झाला आणि फार त्रास झाला. मला असं लक्षात आलं की हे जे आपलं टाईम होरायझन ज्याला म्हणतो, तुम्ही जर पाणी पुरवठ्यामध्ये काय पुढच्या 15 वर्षपर्यंत लोकांची पॉप्युलेशन काय होईल, आपण एस टी पीमध्ये पाहतो की पुढच्या 30 वर्षपर्यंत किती आपल्याकडे असे सांडपाणी होईल, ते लक्षात ठेवून आपण प्लॅनिंग करतो. पण ते घनकचरा व्यवस्थापनामध्ये सर्वात मोठी अडचण आहे की आम्ही पुढच्या कालावधीमध्ये काय होईल ते न पाहता आज ऑलरेडी जो काही एक्झिस्टिंग कॅपॅसिटी पाहिजे, वर्तमान जो क्षमता पाहिजे त्याच्यामध्येच तूट आहे. तर एक तर तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज आमच्याकडे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्यबळची कमतरता आहे, मॅन मशिनरी जे आहे ते पण कमी आहे, प्रोसेसिंग कॅपॅसिटी पण कमी आहेत. म्हणून आपण हे सर्व फ्रंटवर आपण नवीन नवीन प्रयोग केलेला आणि काम करतो. तर आता प्रश्न राहिला भूमी ग्रीनच्या बाबतीत. मी या विषयावर काही भर देत नाही किंवा लक्ष देत नाही की हे कोणाला टेंडर मिळणार आहे, कारण जे काही टेंडर प्रक्रिया आपण केला अतिशय पारदर्शकरीत्याने आपण केलेला आहे. नक्कीच मला मान्य आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला फार मोठा असा रेट म्हणजे कोट करून दिलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते रेट आम्हाला मान्य होणार आहे. जोपर्यंत आम्हाला काही महापालिकेला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नसेल, जर अशा प्रकारचे रेट जर त्यांनी कबुली दिली तरच आम्ही त्यांना काम देणार आहोत. अदरवाईज जो रेट त्यांनी दिलेला आहे काहीतरी 900 प्लस, तो मला अजिबात तो मान्य नाही आहे. त्याच्यावर एक निगोसिएशन आम्हाला करायचं. निगोसिएशन त्यांनी जर स्वीकार केली, जो आपला जो काही रेट आहे ज्याच्यावर बाकी प्रोसेसिंग युनिट काम करतात ते झालं तरच आम्ही त्यांना देणार आहोत आणि कुठल्याही प्रकारच्या महापालिकेला नुकसान नाही होणार, मी तुम्हाला स्पष्ट ग्वाही देतो. ग्रामस्थांचा विरोध असताना देखील तिथे प्रोजेक्टला नाही, ग्रामस्थांचा विरोध आहे, मला मान्य आहे. पण मी एक तुम्हाला सांगू का, आज आमच्याकडे महापालिकेकडे जागा कुठे आहे? आज आमच्याकडे हडपसरमध्ये पण लोकांचा विरोध आहे. नोबेल प्लांट ज्या ठिकाणी आपण बानेरमध्ये टाकला तिथे पण लोकांचा विरोध आहे. पुन्हा तुमच्या कोरेगाव पार्कमध्ये जे आमचे रॅम्प आहे तिथे पण लोकांचा विरोध आहे. ज्या ज्या ठिकाणी कचरा प्रोसेसिंग होतो सर्व ठिकाणी विरोध आहे. याचा म्हणजे हा जो इश्यू आहे म्हणजे आपलं म्हणजे उर्ली देवाची जो जागा आहे तिथे सर्वात चांगला आमच्यासाठी असा आहे की हा फार एक मोठा एरिया आहे. इट इज अराउंड 150-200 हेक्टर एरिया आहे आणि त्याचा थेट प्रभाव लोकांवर पडू नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बघा तिथे जे लोक आहेत त्यांचं सर्वात मोठा अडचण काय आहे की बायोमायनिंग. या ठिकाणी समजा की 40 वर्ष 50 वर्षपासूनचा जो कचरा पडून आहे त्याच्यामुळे जे काही लिचेस तयार होतो तो सर्वात मोठा अडचणचा विषय आहे. म्हणून आपण असं डिसाईड केला की आपण 1 वर्षच्या आतमध्ये 100% बायोमायनिंग आपण करायचं आहे आणि ते करतो पण आहे. दुसरं आहे की जर तुम्ही बिलकुल एक शास्त्रशुद्ध पद्धतीने जर प्रोसेसिंग केला तर याच्यामुळे काहीच त्रास होत नाही. नॉर्मली सॉलिड वेस्ट असेल आणि गीला कचऱ्याचं प्रमाण फार कमी आहे. तर हे लोकांचं म्हणणं तो कसं कधी कधी नकारात्मक भावना तयार होतो, हे साहजिक आहे. मी पण त्या ठिकाणी जर राहायला गेलो तर मला पण असं वाटेल की इथे कचरा प्लांट येऊ नये. पण शेवटी आमचं काम असं आहे की आम्ही अशा पद्धतीने करू जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये, लोकांचं पाणी दूषित होणार नाही किंवा जो काही सिव्हिक कमिटीज आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा की त्या ठिकाणी पाणी पुरवठा किंवा लोकांचं घन कचरा व्यवस्थापन सुद्धा आम्हीच करतो महापालिकेतर्फे. पण हे असताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांना कुठलाही त्रास होऊ नये हे सगळी व्यवस्था करूनच आम्ही काही कॅपॅसिटी वाढवतो आणि त्यासाठी कोऑर्डिनेशन करूनच आम्ही पुढे जाणार आहोत. सर, फुरसुगीचा जो 1998ला आपण भूसंपादन केलं होतं महापालिकेने, त्यावेळेस त्यांना जे बाधित शेतकरी त्यांना मोबदलाच दिला. त्यामुळे कोर्टामध्ये एक आपल्या विरोधात निकाल गेला आणि काल तुमची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयाची टीम आली होती. त्या केसमध्ये काय आपलं लूपहोल्स कुठे राहिलेले? नाही, हा केस बघा, मी काल बेसिकली फील्ड व्हिजिटमध्ये होतो. माझ्या अनुपस्थितीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार काही लोक आले होते खुर्ची जप्त करायला. नक्कीच या ठिकाणी मी एवढे सांगतो की आमच्या डिपार्टमेंटमध्ये लिगल डिपार्टमेंट असतील किंवा भूसंपादन खात्यांचे काही काम असतील किंवा कन्सर्न डिपार्टमेंट कोण आहे त्याच्या पूर्ण चौकशी मी करणार आहोत. हे आमच्या लोकांचं दुर्लक्षमुळे झालेलं आहे. जर काही कोर्ट आपल्याला आदेश देत असेल की तुम्ही या सर्टन कालावधीमध्ये पैसे जमा करा किंवा कारवाई करा, जर हे होत नसेल तर नक्कीच न्यायालय त्याच्यावर एक अशा प्रकारचे निकाल म्हणजे देणार, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही.
जे काही शेतकरी आले, जे काही वकील आले किंवा कोर्टाचे अधिकारी आले, त्यांच्या काही चूक नाही, कारण शेवटी हे महापालिकेच्या चूक आहे. पण नक्कीच तो विषय माझ्यापर्यंत आला नव्हता म्हणून असं झालं. आता माझ्याकडे हा विषय आलेला आहे. विदिन 1 वीक हा इश्यू आम्ही रिझॉल्व्ह करू. अंडरटेकिंग आपण जे 11 ऑगस्ट पर्यंत दिले त्याच्या आधी हा इश्यू सॉल्व्ह नाही, हा बघा महापालिकेसाठी फार छोटा विषय आहे 13 कोटी रुपये जमा करणे. हे दुर्लक्षमुळे झालेला आहे आणि ते आम्ही नक्कीच दूर करू.